बदलायला लागलाय. एक आवाज खाली तुझा. एका एकाने बोला. काय करत होतास काय? कशासाठी? एकामेकावर ऐकूया. याला ठार करणार होतो. याला ठार करणार आणि याला ठार करून करणार काय? काय करणार? हे अरण्य माझं आहे. अरण्य तुझे आहे. ती प्रत्येक शिकार मिळेल तो अधिकार माझा आहे. हा म्हणतो अधिकार आपला. शाबास. याला ठार करेल. शाबास. याला ठार करणार. यासाठी दोघांचा कालवा युद्ध झालो. त्याच्या आत्माच्या विरुद्ध आत्मा झालो. पण मला सांगा कोण आपण? मला ओळखलं नाही. माझी ओळखी स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही तारा त्याची भ्रमंती नारद अशी माझ्या देहाला संज्ञा. स्वर्ग मृत्यू आणि पाताळ नारद अशी संज्ञा. नारद नारद तुमच्या देहाला संज्ञा. काय म्हणालास तुम्ही तर महाराज स्वर्ग मृत्यू आणि पाताळ नाव माझं नारळ. मग नाव तुमचं नारळ. त्याला कळलं ना तुला नाही कळलं. नारळ नारद नारद याला काढून त्याला रक्त नारद करून टाकतो. रद्द करतोय. रद्द करण्यासाठी इथं आला तू. रद्द नव्हे बाबा. नारद नारद काय? अरे आकाश मार्गी जाता जाता हे तुमचं पहिलं चाललंय ते पाऊल आमची इथं पडली. का कशासाठी म्हणतायत? काय झालं काय? एकच या अरण्याचा प्रश्न एकच आहे माझा. या अरण्याचा राजकारणी आहे. हे बाबा कोणाला सांगतोयस? थांब थांब जरा थांब. तुम्ही जर असे दोघे भांडत जर राहिला एक कुणी तर मुक्त होणार म्हणून उपयोग काय त्याचा? त्याच्यापेक्षा
करा आपुलकी जेणेकरून तुमच्या जीवनात उदो होईल असं काहीतरी करा हे आमच्या काय जीवनात उधार आहे. मार्ग आहे ना त्याच्यासाठी मार्ग आहे? हो मार्ग आहे यात मार्ग आहे. काय मार्ग मग विलंब कशाला? जो मार्ग आहे तो मार्ग आम्हाला कथन करा. शबा सांगा, लवकर सांगा. आम्ही तर पण मला सांगा माझी ओळखी झाली पण तुमची ओळखी झाली पाहिजे काय तुमची ओळखी झाली हो. आमची ओळखी झाली नाही याने आपली ओळखी करून दिली. हा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा या अरण्याचा राजा म्हणजे कोणी सामान्य नव्हे. सोळाक्ष आमच्या देहाला सौम्य. जलाक्ष आणि हा कोण सोळाक्ष माझ्या हा, देहा आणि बाबा तुझ्या देहाला आणि सौम्य. याचा माझा आत्ताच परिचय झाला. सुरुवात झाली तुमची सुरुवात बरोबर झाली आहे. याला मी ठार करणार होतो. तुझं नाव काय माझं नाव भद्राक्ष. भद्राक्ष जलाक्ष आणि भद्राक्ष म्हणून मोकळं होणार तुम्ही. तुझं वरच्यावर आणि खालच्या खाली पडले. अरे बापरे. मरून मोकळे हो हा. मुळीच अरे नाही. असं जर काही राहिला ना तर म्हणून मोकळे होणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही कोणी सामान्य नाही रे होय तर तुमची ख्याती कीर्ती विख्यात आहे आमची ख्याती किती विख्यात आहे पण तुम्ही असे का वागताय त्यालाही कारण आहे यालाही कारण आहे. कारण मग सांगा असं कोणतं कारण? कारण भृगम ऋषी यांनी दिलेला तुम्हाला शाप या विश्वाच्या पाठीवर तुम्ही नरपक्ष होऊन पडाल आणि त्याप्रमाणे हे जीवन तुम्ही भोगता मग या आता जीवनात बदल केला पाहिजे म्हणजे या जीवनात बदल केला बदल केला पाहिजे. पाहिजे या अरण्यात राहून काही मिळणार नाही त्याच्यासाठी उपाय मग सांगा हं? असं आम्ही काय केलं पाहिजे? संपूर्ण तुम्ही जर विख्यात झाले पाहिजे या विश्वाच्या पाठीवर तुम्हाला तुमचं वास्तव्य निर्माण करायचं असेल तर भक्ती मार्ग मला या विश्वाच्या ठिकाणी हं? आम्हाला आमचं अस्तित्व निर्माण करायचं आहे. मग यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? भक्ती आहे ही चालू मृत्यू लोकात स्वर्ग मृत्यू पाहता तुम्ही सापडत आहात आता मृत्यू लोकात आणि समोर दिसते ती उज्जैनी नगरी आम्ही आहोत ते मृत्यू लोक हं? समोर दिसते नगरी. नगरी त्या उज्जैन नगरी. त्या उज्जैनी नगरे मोठे मोठे राजे राहतात धन-दौलत. फक्त तुमचं काम काय भक्ती संपुष्टात आणायची भक्ती कोणी करायची नाही आणि करायची असेल तर माझी करा माझी तुझी कुणाची? माझी दोघांची तुमची उद्या आमची हो मग ठीक. हं. तुमच्या शब्द विश्वास ठेवून निघालो. ठेवलाच पाहिजे तुमचा विश्वास आमचा आत्मविश्वास हो. निघालो. शिवाय नका. हे अनंत कोटी परमेश्वरा निर्विकार हरिहरा ब्रह्मांड नायका मधुसूदन पेटवारी भक्तवत्सला दीनदया या नारदाचा तुला सादरपणे परमेश्वरा अरे भक्ती मार्ग किती साधा आणि सोपा आहे प्रत्येक भक्ताला समजवण्यासाठी देवा स्वर्ग मृत्यू पाहतात तिने तालात आपले साध्य भ्रमंती सज्जनांचा उद्धार देवा आणि दुर्जनाचा रस त्याचप्रमाणे देवा हे सारे तुझे भक्त जे बसले ना भक्तांचा भक्ती देव आणि दैवतांचा दैवी प्राधान्य सदैव राखण्यासाठी देवा माझी पायपीट चालेल हे अखंड आणि अविरत चालू राहू दे अशी तुझ्या चरणी आमची सविनय प्रार्थना सविनय प्रार्थना सविनय प्रार्थना नारायण